आज दिनांक 3 जून 2024 रोजी लिंबाळा मक्ता हिंगोली येथे उद्या होणाऱ्या हिंगोली लोकसभा निवडणूक मतमोजणीची जय्यत तयारी केली जात आहे। याची पाहणी करताना निवडणूक निरीक्षक एम.एस. मार्चना व एम.पी. मारुती यांच्यासह जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी पाहणी करून लोकसभा मतमोजणीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। अरुण दिपके, टीव्ही 7 हिंगोली। बाकी जिल्ह्याचे काही सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहे, हिंगोली शहर आहे, वसमत आहे, कळमनुरी आहे, बाकी काही अन्य काही सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहेत। तिथे पण आम्ही फिक्स पॉईंट आणि पेट्रोलिंग बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। इथं काउंटिंग एरियामध्ये आम्ही SP स्वतः राहणार, ॲडिशनल SP मॅडम राहतील, 2 DYSP, 10 PI, 25 API, PSI, जवळपास 300 पोलीस कॉन्स्टेबल्स बंदोबस्तासाठी उद्या असणार। आणि ऑलरेडी प्रिमायसेसमध्ये 144चं लागू आहे। कुठल्या प्रकारचे मोबाईल काही इतर काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आतमध्ये अलाउड नाही आहे। तो पण ऑलरेडी आम्ही उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी आणि सर्व मीडियाला पण आम्ही सांगितलं आहे। सो उद्याचा बंदोबस्त शांतता होईल याची सर्व काळजी मी घेत आहे। सर, आपण रोडवर देखील बंदी घातली, नेमकं या परिसरामध्ये घातली काय, नेमकं कुठं काय नाही, असं प्रिकॉशन म्हणून आता इथे तर 144 चालू आहे, इथे तर काही मिरवणूकचा काही सवालच नाही। आता बाहेर पण आम्ही सर्वांना ऑलरेडी कम्युनिकेट केलं, उमेदवार आहे, त्यांचे प्रतिनिधी आहे, काही इतर काही पॉलिटिकल कार्यकर्ते त्यांना पण आम्ही सांगितलं आहे उद्याच्या, कारण तो कुठल्या प्रकारचं लॉ अँड ऑर्डर नाही करायला पाहिजे म्हणून, कारण सर्वांचे उत्साह असतील, काही कोणी जिंकलं कोणी हरलं, मग तो आणखीन काहीतरी नवीन प्रॉब्लेम नाही आला पाहिजे म्हणून आम्ही याचं प्रिकॉशन म्हणून सर्वांना क्लिअर कट सांगितलं। कुठल्याही प्रकारच्या मिरवणूकचं परमिशन आम्ही देणार नाही। इन केस तो काढलं मग त्यांच्यावर योग्य कारवाई होईल। उद्या ड्राय डे पण सर? हां, ड्राय डे पण ऑलरेडी आम्ही प्रस्ताव पाठवला, कलेक्टर साहेबांपर्यंत आदेश काढलेला आहे। उद्याचे ड्राय डे पण असतील आणि त्याच्या व्यतिरिक्त काही इतर काही अवैध दारूबद्दल पण कारवाई आहे, तो पण आज आणि उद्या आणखीन स्ट्रॉंग करायला आम्ही आमच्या क्राईम ब्रांच मार्फत आणि पोलिस मार्फत सर्वांना सांगितलं आहे।